तिकडे उल्हासनगरच्या बँक ऑफ महाराष्ट्रामधील कर्मचाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे, तसंच ग्राहकांशी सौजन्यानं वागा असा इशारा मनसेनं दिलाय। कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाच्या तक्रारी आल्यानंतर मनसेनं हा थेट इशारा दिला। उल्हासनगरच्या कॅम्प 4 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा असून या शाखेमध्ये बहुतांशी कर्मचारी हे अमराठी आहेत। त्यांच्याकडून मराठी बोलणाऱ्या ग्राहकांना दमदाटी करणं, उद्धट आणि अपमानास्पद वागणूक देणं असे प्रकार होत असल्याची तक्रार मनसेकडे आलेली होती। यानंतर मनसे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख आणि शहराध्यक्ष संजय गुगे यांनी ग्राहकांना घेऊन बँकेमध्ये धडक दिली। बँक महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मराठी यायलाच हवं असं म्हणत ग्राहकांशी जर उद्धटपणे वागलात तर मनसे स्टाईलने धडा शिकवू असा लेखी इशारा यावेळी बँक प्रशासनाला मनसेनं दिलाय। उल्हासनगर 4 ओटी सेक्शन मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे आणि या शाखेमध्ये काम करणारे जास्तीत जास्त कर्मचारी हे नॉन मराठी आहेत आणि त्यातल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना मराठी येत नाही। बँकेचं नाव बँक ऑफ महाराष्ट्र आणि त्याच बँकेतल्या कर्मचाऱ्यांना जर मराठी भाषा येत नसेल तर ही बाब निषेधार्ह आहे। ज्या राज्यातली भाषा आहे ती राज्यात आली पाहिजे। मराठी भाषा या राज्यात कुठलीही आस्थापना असेल, कुठलीही बँक असेल, मग ती पंजाब नॅशनल असेल किंवा ओडिशा असेल, आंध्रा असेल, कर्नाटक असेल, कुठलीही बँक असेल, जी बँकेची शाखा महाराष्ट्रामध्ये आहे त्या बँकेच्या शाखेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मराठी भाषा आली पाहिजे। आम्ही त्यांना एक निवेदन दिले, जर समजा यापुढे कुठल्या बँक ग्राहकाबरोबर तुम्ही दादागिरी केली तर आम्ही मनसे पद्धतीने तुम्हाला धडा शिकवू।